नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची ढेमशी म्हणजेच कॅट मॉम। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला ना एक समजत नाही, काही जण उगाच अंगावर सगळ्या गोष्टी ओढवून घेतात। म्हणजे बघा ना, आता हिचं नाव मी ढेमशी का ठेवलंय याचं कितीतरी वेळा मी स्पष्टीकरण देऊन झाली असेल, तरी पण आपलं तेच बॉडी शेमिंग करते, तिच्या दिसण्यावरून बोलते। आता या लोकांनाच ती कॅट मॉम ढेमशासारखी दिसते, त्याला मी तरी काय करू ना। ती सारखी आयएमसी फॅमिली बोलते म्हणून मी ढेमशे फॅमिली केलं, पण अंधमंद भक्तांना समजण्या पलीकडे आहे बाबा। असो, तर आजकाल ही ढेमशी काय रेग्युलर नसते। जेव्हापासून लाख अंधमंद भक्त गोळा केले आहेत ना, याचा त्याचा कॉपी करून तेव्हापासून महाराणी हवेतच उडते। कधी व्लॉग टाकते तर कधी नाही, सगळं काही हिच्या सोयीप्रमाणे आहे। इन्फॉर्म करायची पण एक पद्धत नाही आहे या बाईला। कधीतरी झोपेतून उठून एखाद दुसरी पोस्ट टाकते। आता खरंच हिला बरं नाही आहे की हिच्यावरती रेग्युलर रिएक्शन दिलं जाते, ते अवॉइड करण्यासाठी म्हणून हिने हा पळकुटा मार्ग निवडलाय व्हिडिओ न टाकण्याचा, ते तिचं तिला माहिती। सगळ्यांची कॉपी करून नुसती पुढे जाऊ बघते ढेमशी। अगं ढेमशे, जरा तरी स्वतःचं डोकं वापर ग। हा, आता डोकं नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे ग, पण जरा त्या शिक्षणाचा वापर कर ग काहीतरी। काय ते जास्वंद आले हिच्या झाडाला तर लगेच व्हिडिओचं टायटल ठेवलं काय तर अमेरिकेमध्ये खूप जास्वंद आली आहेत। अगं बाई, अमेरिकेमध्ये राहतेस सांगितल्याबद्दल थँक्यू। आम्हाला तर वाटलं तू किरकिड्यासारखी ओसाड गावात राहतेस की काय। ही इतकी बावळट असेल मंडळी, मला वाटलं नव्हतं। हिच्या बॅकयार्डला हिने जास्वंदाचं झाड लावलंय, त्याला फुलं आली, पण टायटल टाकते काय तर अमेरिकेमध्ये जास्वंद आले आहेत। जसे काय अमेरिकेमध्ये स्ट्रीटवर जास्वंद लावून आली आहे ही ढेमशी आणि त्यांना फुलं आली आहेत। 10 आढाण्यांनंतर हिचा जन्म झाला असेल आणि ही 11वी ध्यान पैदा झाली। नुसतं आपलं अमेरिकेचं कौतुक, कितीतरी वेळा मी यावर बोलली असेल मंडळी। या बायकांना वाटते सगळं काही यांच्या इथेच पहिल्यांदा होते, नेहमी भारताला कमी लेखतात या बायका। या विसरतात का की यांचा जन्म पण मायभूमी पण भारतच आहे। एवढं बाहेरच्या देशात राहून कशाला शायनिंग मारतात काय माहिती। हा, पण सणवार आले की लगेच यांचं भारत प्रेम जागं होतं। काय तर म्हणे भारतीय संस्कृती जपतो आम्ही बाहेर देशात राहून। एवढंच जर असेल तर मग यायचं ना परमनंटली भारतातच, नाहीतर तिथे तरी गप्प बसायचं, उगाच आपलं शो ऑफ करत बसतात। त्या टोमली सारखं हिने पण 10 दिवस बाप्पाला आणलं म्हणजे देवाऱ्यातलीच मूर्ती कॉन्टेंटसाठी म्हणून हिने यूज केली होती। ह्या बायकांना कॉन्टेंटसाठी कोणत्याही थराला जातील, इतक्या थुकरट बायका आहेत। लाज शरम सगळं विकून खाल्लंय यांनी। आणि यांचे नवरे पण काय बैलासारखे आहेत, काही यांनी केलं की बुगू मान हलवत बसतात। ते तरी काय करणार ना, घरी बसून बायको डॉलर्स कमवते म्हणून तेही त्यांच्या थुकरटपणामध्ये डोळे झाकून पाठिंबा देत आहेत। या बायकांना जराही काही वाटत नसेल का की आपले कुटुंबातले लोक पण आपला फालतूपणा बघत असतील, त्यांना कसं वाटत असेल। हिच्या या स्वभावामुळे तो भाऊ देखील कमी इंटरेस्ट दाखवतो हिच्या व्हिडिओमध्ये यायला सध्या, कारण ही बाई पावलावरती खोटं बोलत असते। सगळ्यांनाच हिचं वागणं पटेल असं नाही ना। सख्खा भाऊ असला म्हणून काय झालं, वेतन काकांचा तर नाविलाजच असेल, पदरी पडलं नी पवित्र झालं अशी गत झाली आहे त्यांची। गणपतीमध्ये यावेळी महाआरतीचं ट्रेंड सुरू होतं। खरं तर गेल्या 2 वर्षापासून हिनेच ते सुरू केलं होतं। हिने महाआरती ठेवली होती, तेच बघून वांगोने यावर्षी कॉपी केली होती आणि यावेळी दोघींची आरती मागे पुढे झाली होती। त्यामुळे खूप जणांना असं वाटलं की हिने वांगोची कॉपी केली आहे, पण तसं नाही आहे मंडळी। हिने सुरू केलं होतं ते ट्रेंड आणि यावर्षी टोमलीने तिचं कॉपी केलं। काय ते बाबा मोदक बनवले होते की मोमोज ते तिचं तिलाच माहिती। आकार नाही उकार नाही, कसं तरी करायचं आणि कसं तरी खायचं आपलं। आता माणसं बोलवले होते घरी तर चांगलं प्रत्येकाला 2-2 4-4 खायला मिळतील असं तरी बनवायचं ना जास्त क्वांटिटीमध्ये, पण कसलं काय। ही घोडी दिवसेंदिवस लहानच होत चालली आहे। आता हिची मुलगी बसली असती त्या ओट्यावरती तर ठीक होतं, पण ही सुंदरा स्वतःला लहानच समजते। तब्येत बरी नाही म्हणून नाटकी करायला त्या ओट्यावरती म्हणजेच प्लॅटफॉर्मवरती बसली होती। काय बोलावं रे या बाईला आता। वेतन काका तर काय बाबा, बायकोच्या ताटाखालचं मांजरच झालं आहे। जरा जपून हा, तेल वगैरे अंगावरती उडेल। अहो काकूने स्क्रिप्ट मध्ये मिस्टेक केली की तुम्ही पाठांतर करण्यामध्ये मिस्टेक केली हो। कारण काय आहे ना, त्या तर बोलल्या होत्या होममेड साजूक तुपामध्ये तळणार आहेत ते मोदक आणि तुम्ही डायरेक्ट तेल बोलले म्हणून विचारलं हो। नक्की ते मोदक तेलामध्ये तळले होते की साजूक तुपामध्ये?
कॅमेरा समोर ते मोदक दाखवते ढेमशी आणि त्या ताटावरतीच थोबाड उचकटून बोलते, अगं बाई जरा दमाने घे, थुकी उडेल ना ते. एकतर ते मोदक कॅमेरामध्ये दाखवून तरी घे किंवा मग आधी बोलून घे आणि मग दाखव. ती डिश तोंडाजवळ घेऊन दाखवायची काय गरज आहे. बोलताना नक्कीच थुकी उडाली असणार सगळी त्या मोदकांवरती. ह्या बाईला जेवण बनवायला वेळ नाही आहे म्हणून हिने बाहेरून ऑर्डर केलं होतं, पण रांगोळी काढण्यासाठी हिच्याकडे वेळच वेळ आहे. मंडळी, काही महिन्यांपूर्वी ह्या ढेमशीने पण सजमेराचं प्रमोशन केलं होतं. इकडे ते लोक डिलिव्हरी करतात असं ही बोलली होती. मग मंडळी, मला एक गोष्ट सांगा, ही ढेमशी स्वतःसाठी 4 साड्या विकत नाही घेऊ शकत का? एवढं का बरं हिच्या जीवावरती येते मग तिकडून कपडे खरेदी करताना? मागे ही बोलत होती ना, मला भारतात यायला नाही जमलं म्हणून रिपीट साड्या नेसते मी, ब्लाऊज अलटून पालटून घालत असते मी. मग आता सजमेराचं जेव्हा हिने प्रमोशन केलं होतं तेव्हा हिला तर आयती संधी चालून आली होती ना. हिने तेव्हा का बरं हिच्यासाठी साड्या घेतल्या नव्हत्या? म्हणजे ही पण खोटारडीच झाली ना. ही स्वतः पण तिकडून साड्या घेत नाही आहे, पण दुसऱ्यांना उगाच सांगते की तिकडच्या साड्या छान असतात म्हणून. एवढंच जर चांगलं असतं ना तिकडच्या साड्या, तर हिने नक्कीच स्वतःसाठी पण मागवल्या असत्या तिकडून. ही बाई गणेश चतुर्दशी का बोलते हो मंडळी? मी एकदम 2 मिनिटं ऐकून ब्लँक झाली होती. गणेश चतुर्दशी की अनंत चतुर्दशी बोलायचंय हिला? खरोखरी बाई ना माठ आहे माठ. आता हिला बरं नाही तर गप्प बसवत नाही का? जरा गपचूप बसायचं ना, 2-3 दिवस आराम करायचा. पण नाही, तोंड उचकटून व्हिडिओ काढायला येते. अपडेट द्यायला म्हणून हिने व्हिडिओ केला होता. काय तर म्हणे, आज मला खोकला झाला, आज वारं सुटलंय, आज पाऊस येतोय. अगं बाई, सगळीकडेच ना वेदर सध्या खराब सुरू आहे. काहीतरी वेगळं बोल ग जरा. मंडळी, आता 2-3 आठवड्यापूर्वी वांगेवाली साडी नेसून बाहेर स्ट्रीटवरती फोटो काढत होती. तेव्हा तिच्या शेजारच्या आजीने कौतुक केलं होतं तिचं. तर लगेच हिने व्हिडिओ टाकला काय तर, अमेरिकेमध्ये सुद्धा घरी येऊन गप्पा मारतात का? ज्या लेडीला ह्या दाखवत होत्या यांच्या व्हिडिओमध्ये, निदान त्यांची तरी परमिशन घेतली होती का या काकूने व्हिडिओ शूट करण्या अगोदर? की असंच आपला कॅमेरा झापझूप करून त्यांच्यावरती फोकस करत होते वेतन काका? मोदकाचा साचा पण ढेमशी सारखाच. डॉटर्स डेचं सेलिब्रेशन पण फक्त कॉन्टेंट साठी म्हणूनच केलं होतं. पण बोलते काय तर, पुढे जाऊन मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा ते हे व्हिडिओज बघतील. अगं बाई, कोणाकडे एवढा वेळ आहे ग तुझ्या मेमरीज बघण्यासाठी? उलट तुझं हे बघून ते मुलं पण बोलतील काय तर, अरे वा, घरी बसून मस्त व्हिडिओ बनवूया आपण. गदा मजुरी करायला बाहेर कशाला जायचं? आपल्या मम्मी सारखंच घरी बसून आपण व्हिडिओ काढूया आणि लोकांना मूर्ख बनवूया. मला नाही वाटत मंडळी, या अगोदर हिने कधी 4-5 वर्षामध्ये डॉटर्स डे सेलिब्रेट केलं असेल. ही बाई एवढी चॅप्टर आहे ना की काय बोलू. देवा, टोमलीचं सगळं ढापून झालं आणि आता टांजल काकूंकडे गेली. टांजल काकूंने जे त्यांच्या जुन्या व्लॉग्स मध्ये रेसिपीज दाखवल्या होत्या ना, त्यात सगळ्या ही आता कॉपी पेस्ट करते. ह्या ढेमशीला काय वाटलं की कोणाला काय समजणार नाही, पण अंधमंद भक्तांसारखे सगळेच काय मूर्ख नसतात ना की त्यांना समजणार नाही. सगळ्यांचं सगळीकडे बरोबर लक्ष असते. हिला एकीने कॉमेंट पण केली होती की टांजल काकूंने हे त्यांच्या जुन्या व्लॉग्स मध्ये दाखवलं होतं आणि त्यांचं बघूनच तू ते कॉपी केलंस ना. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. पाहिलत ना मंडळी, ही बाई किती चॅप्टर आहे ते. आता ही बाई त्या कॉमेंटला रिप्लाय नाही देणार. मला तर एक गोष्ट समजत नाही, जर या बाईने दुसऱ्या कोणाचे तरी व्हिडिओ बघितले आहे आणि त्याच्यामधनं हिने जर ती रेसिपी बघून ट्राय केली आहे, तर मग हिला ते सांगायला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे उगाच आपलं स्वतःचं कौतुक करत बसते. एवढा का बरं हिला कमीपणा वाटतो खरं सांगायला? जे आहे ते आहे. जर नव्हतं माहिती तर सांगायचं ना की मी या सोकॉल्ड ब्लॉगरचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर मला समजलं की इझी वेने चपाती कशी बनवायची ते. ह्या बाईला काय मिळते ना असा फालतूपणा करून, तेच समजत नाही मला. स्वतःचं काहीतरी दाखवायचं तर नाही, इतरांचं उष्ट खायची हिला घाणेरडी सवय आहे. शेवटी ही बाई पण इन्फ्लुएन्स कोणापासून झाली आहे तर घरकोंबडी मनीश्री आणि युरोपच्या वांगेवाली पासून. त्यामुळे ही पण त्यांच्यासारखीच आहे, एकदम बिंडोक. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.